तिला आवली म्हणतो आपण. त्या रखमेला बाळ होईना म्हणून आईबापांना हट्टा खातर दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित इतकं बेकार, दुसरी केल्यावर दुसरीच्या आधी पहिलं लेकरू झालं. देव बी लय खतरनाक महाराज बरं का. देव म्हणजे परीक्षा बघत असतो. देवाचं काय सांगायचं तुम्हाला. म्हणजे दोन बायका रखमा आणि म्हणजे दोन्ही छागीरदार. अहो तुकोबाची दुसरी पत्नी आवली, पुण्याचं सासर आहे तुकोबरायांचं, पुण्याचं माहेर आहे त्या आवलीचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. 3600 एकर ऊस आहे तिच्या बापाचा. किती जागे आहे का तुम्ही? ऐकू येतात तुम्हाला? किती एकर ऊस आहे तिचा? 3600. आणि मंगळवेड्याच्या डोंगरावर नाही, पुण्यात आहे. एवढ्या जागीरदार बापाची आहे, पण नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खाते. हा, तुमचं बरं आहे ना? आपलं सहज विचारलं. अहो तुमची 3 टाइम खाती, तरी माहेरी गेल्यावर म्हणते काय पाय जनावर भेटलंय, मी हाय म्हणून सांभाळलंय. 3दा खाऊन म्हणते. काय खरं आहे तुमचं? नाही खरं आहे म्हणा. आवली सारखी बायको भेटाय तुम्ही बी तुकोबा लागचाल ना. तुम्हाला 6च्या पुढे घर दिसत नाही, तुम्ही कशाला आवलीला सांभाळताय? आणि हे खरंच रे, इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा बरं. इतकं व्यसनमुक्त गाव आहे. 18 वर्ष झालं कीर्तन करते. त्याला तोंडाकडे बघून कळतं कोण खातं कोण पियतं. तेवढं कृपा आहे. आणि कसं आहे का रे, आणि काय पुढच्या पिढीला ज्ञान सांगणार आहेत तुम्ही? आता ही म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पर्राया गेली, पर्राया गेली, पर्राया गेली. अरे पण का गेली? बिडी फुकू फुकू तुमची थोबाडात गेली म्हणून पर्राया गेली. उगाच कशी गेली? काय उगाच? अहो ही म्हातारं दिसत नाही दादा याला. याचे हात थर कापतोय. ही मारुतीच्या वाट्यावर पत्ते चालतोय. त्या ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतोय. ही गुणाचं फक्त पोरच वाया गेली. काय पण अवघड आहे बाबा. हा ना. आता या म्हाताऱ्या बायका सुद्धा दारात बसून आजकालच्या काय पोरी येतोय, यांना काय लाज येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय, यांना काय झळय माय, सगळं आयतं भेटलं माय. होय ग माय, ऍक्सेप्टेड. जे जुन्या पिढीने सहन केलं आत्ताच्या पिढीला जमणार. जे तुम्ही कष्ट केलं आत्ता जमणार नाही. पण बोलून सांगण्यात मजा नाही ना ग माय. आत्ताची अवस्था विचित्र आहे. आता तुम्ही जर या वयात मिसरी चोळताय, तुम्ही नातीला काय शिकवणार आहे? अगं तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भंगार वास आहे त्या मिसरीचा. तुम्ही नातीला काय तोंड घेऊन सांगणार आहे? आणि 1.5-2 वर्षाची नाती लेकरं असतात रे. ती म्हाताऱ्या तसंच मिसरी मचा माचा त्याच्याच मुखे घेतात. बरं, ताक जरी जास्त पिलं तरी झोप जास्त येते. आम्ली पदार्थ आहे तो. हे व्यसन म्हणजे आम्ली पदार्थ आहे. एवढ्या लहानपणी त्या वासाने जर लेकरांना सवय लागली तर मोठ्यापणी त्यांना आम्ल करायचं सोपं जाणार नाही का? विचार पण करत जा ना. लेकरांना पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं माय. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. याला संस्कार आणि परंपरा म्हणायचं लक्षात ठेव. म्हणून पांडुरंग परमात्मा आवडतो याचं पूर्ण श्रेय तुकोबरा आहे. माझ्या वडिलांची मिरासे गा देवा तुझी ऋण सेवा माझी नाहीच रे पांडुरंग. हा अधिकार माझा नाहीच आहे. ज्ञानियांचे ज्ञानी म्हणतात ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिदले माझ्या हाती. कोणीतरी दिलंय, उगच नाही रे. माऊली म्हणतात तैसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं हे परंपरेचं फळ आहे आम्हाला. हे पिढी जात आहे. शास्त्रवेद पठण करणारं कुळ आहे ज्ञानोबारांचं. कुठलेच संत गरीब नव्हते बरं का. ज्ञानोबारांचे पंजोबा महाराष्ट्राची राजधानी देवगिरी असताना मराठवाड्याचे पंतप्रधान होते. जागीरदार कुळ आहे. जगद्गुरु तुकोबराय 8 पिढ्या सावकारकीमध्ये. विश्वंभर बाबापासून त्यांचं खरं गाव जावळीच्या खोऱ्यात भीमाशंकरच्या जवळचं. तिथून स्थानांतर होऊन देहूला आलेले ते दुसऱ्या गावात येऊन स्वतःची सावकारकी निर्माण केली. 65 लाखाची सावकारकी तुकोबरायांच्या काळात तुकोबांची होती. 450 वर्षापूर्वीचा काळ आहे तुकोबांचा. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. अशा हिशोबाने 65 लाख. 25 बैलगाड्या तुकोबांनी फक्त स्वतःच्या वाटणीच्या. 3 भाऊ बाकी आहेत अजून. कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या होत्या. किती बैलगाड्या? 25. एका कागदावर 50-100 एकरी जमिनी घाण होत्या तुकोबांकडे. अशा 25 बैलगाड्या कागदांनी भरल्या होत्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. तो श्रीमंत वारकरी संप्रदाय. नाथ बाबांच्या घरी आलेला पाहुणा, पैठणला आलेला पाहुणा सोन्याच्या ताटातून चांदीच्या वाटीत जेवायचा. नामदेवरायची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. 350 किलो पलंग होता झोपाया.
अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी सासऱ्यानं तुमच्या नवऱ्याला, तरी तुम्ही महिनाभर स्टेटस ठेवत होता, लाडाचा जावाई गेला सासरवाडीला. महिनाभर अर्ध्या तोळ्यावर ही लायकी आपली. काय विचार करताय? 450 किलो जागीरदारी. दामू शेटांचे मुलगेत नामदेवराय, शेट आहेत वडील त्यांचे. गुनाई माय, राजाई बायको, दामू शेट वडील, नामदेवराय मुलगा. अरे ही श्रीमंती सोडा, लग्न नामदेवरायाचं, नवरी राजाई, वरमाय गोनाई, वरबाप दामू शेट, आणि लग्न लावायला ब्राह्मण विठेवरचा मालक असेल तर तो संसार परमार्थापेक्षा गोड आहे. काय अधिकार असेल त्या संसाराचा? मग आवलीचंही तसंच हो. एवढी जाहीरदार पोरगी, तुकोबारायांनी सगळं दिलं देहूला, दुष्काळात काही ठेवलं नाही. नवऱ्याचा संसार एका लुगड्यावर केला तिनं. 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे, तरी तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी नाही खायची ती. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालली, पायात काटा मोडला तिच्या. शेतकरी आहात का तुम्ही बसलेले थोडेफार? शेतकरी आहात का? शेतकरी सवय नाही. हे बाकीचे कसे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, चेअरमन, आमदार, खासदार, सदस्य, आपणही सांगायचं रे. विठ्ठलाने सगळ्यात मोठी कृपा केली दादा माझ्यावर. शेतकऱ्याच्या घरात जन्माला घातलं. एवढा मोठ्या मनाचा बाप असतो शेतकरी. जेवढा जीव त्याचा पोटच्या लेकरावर आहे, तेवढाच जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा. एवढं मोठं मन ज्याचं, एवढा सामर्थ्यवंत बाप भेटला, अजून काय पाहिजे मला? जो जनावरातही माणसातही फरक करत नाही, एवढं तत्वज्ञान कुठं शिकून येणार आहे? समदृष्टी घेता समान श्रीहरी शमदमावरी. अजून काय तत्वज्ञान शिकावं माझ्या बापाने? तो प्रत्येक जीवाला समान समजतो. तो पिकाला आणि लेकराला समान समजतो. जेवढं वाईट त्याला लेकराचं दुखायल्यावर वाटतं, तेवढंच वाईट पीक गेल्यावर सुद्धा वाटतं. अजून काय पाहिजे? अरे शेतकरी आपण कौतुकाने सांगायचं. अरे आयुष्याचा जुगार खेळत मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्या अवलादीत आहे ना, त्याला शेतकरी म्हणायचं. जे स्वाभिमानानं जगतं, लाचारीचं खात नाही, त्याला शेतकरी म्हणायचं. जे कष्टानं लेकरं मोठं करतं आणि कष्टानेच लेकरांना मोठं व्हायला शिकवतं, त्याला शेतकरी म्हणायचं. कौतुकाने सांगायचं शेतकरी आहे. कौतुकाने आणि इमानदारीनं सांगा. तरुण आहेत तुम्ही, आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची जास्त का जागीरदाराची जास्त? आज तुम्ही बऱ्यापैकी मुलं आर्मीत भरती होतात आपली. ह्यांना काय चांगल्या अकॅडमी मिळतील असं नाही रे. एवढा पैसाही नसतो त्यांच्या बापाकडे. पहाटे 3:30-4ला उठणार, गावाच्या फेऱ्या मारणार, संध्याकाळी पुन्हा त्याच गावाच्या फेऱ्या मारणार, कसं बसं शरीर कमावणार, कशाबशा कष्टातून मोठं होणार आणि आर्मीत भरती होणार, देशासाठी लढणार. ही जाहीरदाराची नसतात, ही सामान्य कुटुंबातली असतात. चला याच्या पुढे सांगा. महाराज, वारकरी संप्रदायामध्ये स्वतःचं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं वैभव स्वानंद सुखनिवास वैकुंठवासी जोगबाबांची वारकरी शिक्षण संस्था. 4 वर्षाचं अध्ययन करावं, योग्य तो परमार्थ शिकावा, जगाला हित सांगावं. ही शिकणारी मुलं जागीरदाराची का सामान्य कुटुंबातली? सामान्य कुटुंबातली. गायक, वादक, कीर्तनकार ही सगळी शेतकऱ्याचीच. पर वृद्धाश्रमात शेतकऱ्याचे मायबाप का जागीरदाराचे मायबाप? शिकलेल्याचे, जागीरदाराचे. ती कुत्र्याचं नाक पुसतं पण बापाचं नाही. ती कुत्र्याला इमानानं फिरवतं जास्त तिकिटाचे पैसे देऊन, पण बापाला नाही. इतकी कनिष्ठता ज्यांच्या संस्काराची आहे, त्याच्या पैशाचा काय मोठेपणा? अरे आमचं शेतकऱ्याचं पोरगा फाटक्या धोत्रावर बाप सांभाळेल, पण बाप स्वतःच्या झोपडीतच सांभाळेल एवढी ताकद त्याच्या मनगटात आणि संस्कारात आहे. अरे जागीरदार आहे ना आम्ही, मायबाप सांभाळायची ताकद आमच्यात आहे. कशाला श्रीमंती लागते? आम्ही अर्धी खाऊ, चतकोर आई बापाला देऊ. ताकद आहे ना दादा. पण तुम्ही प्राऊड ऑफ फार्मर रे. शेतकरी कौतुकाने सांगा. जा शेतकरी ना तुम्ही. अरे आता तरी कौतुकाने सांगा. एक काम करते मी, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. कसं या गेल्या महिन्यापासून तुम्हाला सवय लागली, घेतल्याशिवाय बोलत नाही तुम्ही. घेता दोन्हीकडचं, बोलत कुठलंच नाही तुम्ही. पण बोलत जा बाबानो, बोलत जा. आहे की नाही? बोलत जा, आहे की नाही? गरज असते. शेतकरी आहे तुम्ही. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला. शेतकरी काटा बघायला पाण्यानं पाय स्वच्छ करतो. मग शेतकरी घाई असेल तर काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथे काय हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतो. मग खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो? तो काय सॉक्स घालून नांगर धरतो थुक्यात काटा दिसायला? 2-4 वेळा तरी लावायला लागतो. आता काटा मोडला आवलीला, जिजाईला, त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला, जगाच्या मालकाला, विठुरायाच्या मालकाला. काय सांगायचं मला? पंढरीचा मालक
तिच्या चरणाच्या स्पर्शासाठी ऋषी मुनी तपस्वी झाडाला उलट टांगून तपश्चर्या करतात. जिवंतपणी ज्यांचं हाडमांस प्राणी पक्षी खातात. हजारो वर्ष उलट टांगूनही ज्यांना विठेवरचा मालक मिळत नाही असा अशक्य असणारा पंढरीचा मालक हिच्या पाठीमागे हिच्यासाठी धावतो. काय ताकद आहे बाई तुम्हाला. थांबा म्हणे जिजा काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबाच्या पोटांची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते मग येते दर्शनाला. तिने नवऱ्यालाच विठ्ठल मानला, तिच्या संसाराला विठ्ठल राखणार नाही का? पाठीशी आले भाकरी देऊन विठ्ठल जाग्यावरच. आता तरी बघू द्या. अहो त्या विठेवरच्या मालकानं त्या मायमाऊलीचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या बाईचं. थुका लावून काटा दिसतो का पायला? त्यालाही एका थोक्यात दिसला नसावा. त्यानं विद्वांचार याला लावला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लय राग आला. तुम्ही नाही पंढरपूरचा महाराज बरं का, तुमचं कशाला, अजून नारळ यायचंय माझं. पंढरपुरातला महाराज बरं का, पंढरपुरातला. आम्ही सरपंच आणि सरपंचिनी एकच मानतो. आमच्याकडे एकच आहे. राही रखमाबाई तुम्हा ये त्यात या, राही रखमाबाई तुम्हा ये त्यात या, सेजे हलभूनी जागे करा देवराया, सेजे हलभूनी जागे करा देवराया, सेजे हलभूनी जागे करा देवराया, सेजे हलभूनी जागे करा देवराया. राही रखमाबाई तुम्हा ये त्यात या, राही रखमाबाई तुम्हा ये त्यात या, सेजे हलभूनी जागे करा देवराया, सेजे हलभूनी जागे करा देवराया, सेजे हलभूनी जागे करा देवराया, सेजे हलभूनी जागे करा देवराया. राया 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 राया. आमच्यासाठी पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती, ते आणावा तो हरी मज दिनाचे उतरी. बाप रखमा देवी वरू विठ्ठलाचे. जर रखमाईचा वर येतो आमचा बाप आणि आमचा मायबाप असं मोठे म्हणायचे. दादा जनाई म्हणते माझ्यासाठी एकमेव मायबाप. एक एक विठाबाई, 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 एक एक विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणी भागा. एकमेव माहेर, एकमेव माहेर जे सामर्थ्याने आमचं आहे, मूळचं घर आहे. जनाई सांगतात पुन्हा एकदा वर्णन करून माझ्यासाठी. ग बाई जाते ग माहेराला, ग बाई जाते ग माहेराला, ग बाई जाते ग माहेराला, जाते ग माहेराला. माझ्या मूळच्या घराला, मूळच्या घराला. मूळचं जिथून सुरुवात आणि जिथे शेवट आहे. सुरुवातही तेच आहे आणि शेवटही तेच आहे. एकमेव मूळचं घर. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर. आईचे चंद्रभागा आईचे भीमातील, आईचे चंद्रभागा आईचे भीमातील, आईचे चंद्रभागा आईचे भीमातील, आईचे चंद्रभागा आईचे भीमातील. आईचे चंद्रभागा
तुम्ही